समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. वाळवा तालुक्यातील नेरले येथील युवकांना पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणी प्रकरणी ह्युमन राईट्स संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार ठोकवले असून लवकरच जिल्हाधिकारी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवणार आहेत, अशी माहिती ह्युमन राईट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. चौधरी यांनी दिली आहे. ह्युमन राईट्स संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना निवेदन देऊन नेरले येथील 2 युवकांना पोलिसांनी कोणतेही कारण नसताना अमानुष मारहाण केली होती. याची दखल घेऊन ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या देशपातळीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेने अन्याय झालेल्या युवकांना न्याय द्यावा व मारहाण केलेल्या ईश्वरपूर पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याची दखल सांगली जिल्हाधिकारी यांनी घेऊन लवकरच या प्रकरणाचा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडून घेऊन दोषींवर कारवाई करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी ह्युमन राईट्स संघटनेला दिली आहे. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. चौधरी, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, कायदे सल्लागार अॅडव्होकेट संतोष कदम, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सांगली जिल्हा जनसंपर्क अधिकारी मोहन पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष सुभाष पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक बांदी उडेकर, सुरेश घाडगे, मोहन धनवडे तसेच संघटनेचे सदस्य उपस्थित होते. सांगली येथील प्रणव अवधूत, धनाजी पाटील व विराज पाटील राहणार नेरला यांना दिनांक 9 मे 2026 रोजी दुपारी 12:30-1च्या दरम्यान ईश्वरपूर पोलीस स्टेशनचे 2 पोलिसांनी, त्याच्यानंतर 2 आले, म्हणजे टोटल 4 पोलिसांनी अमानुष मारहाण या ठिकाणी केलेली आहे. कोणतंही कारण नसतानाही या 2 युवकांना, कॉलेजचे युवक आहेत, कॉलेज करता येते, या निष्पाप विद्यार्थ्यांना मारण्याचं एकदम वाईट कृती या ठिकाणी या ईश्वरपूर पोलीस स्टेशनच्या 4 पोलिसांनी केलेली आहे. कुठलंही कारण नाही, कुठलंही गुन्हा त्या मुलावरती नाही. अशा अवस्थेत एक संशयित म्हणून त्यांना मारण्याचा ते प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या अंगावली कपडे फाडलेले आहेत, त्यांना फरकटत नेलेलं आहे, पायांना अक्षरशः कातडी त्यांची निघालेली, अंगावरती मारलेले जे वळ आहेत, फाटलेले कपडे, ह्या अनुषंगाने ही तक्रार जी आहे ते ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेकडे संजय बापू पाटील यांनी आमच्याकडे दाखल केलेले असून आम्ही त्याची गंभीर दखल घेऊन की राज्य मानवी हक्क आयोग, जे मुंबईमध्ये न्यायालय आहे मानवी हक्काचं, त्या ठिकाणी आम्ही 3-4 दिवसापूर्वी ती केस दाखल केलेली आहे. त्वरित दाखल करून केस घेतलेली आहे. लवकरच त्याचे समन्स पाठवून आपल्या मूळ केसला ते सुरुवात होईल. खरं तर हे अतिशय गंभीर बाब आहे, मानवी हक्काला काळिंबा फासणारी बाब आहे. मानवी हक्काचं या ठिकाणी उल्लंघन झालेलं आपल्याला दिसतं. अशा या 2 विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम आपण ह्युमन राईट्स मार्फत लवकरच आम्ही करू, अशा पद्धतीची ग्वाही आज मी या ठिकाणी देत आहोत. त्याचं निवेदन आज आम्ही जे सांगली जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी जे आहेत साहेबांना, घोष साहेबांना आम्ही ते आज निवेदन दिलेलं आहे. त्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन लगेचच SP साहेब सांगलीचे आहेत, त्यांना पत्रव्यवहार करून सगळा अहवाल मागून घेतो, अशा पद्धतीचं आश्वासन आजच्या या दिवशी करण्यात आलेलं आहे. आणि निश्चितपणे त्या 2 विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी आम्ही आशा या ठिकाणी व्यक्त करतो. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.